नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात. अन्वीला स्कूलला सोडलेली आहे, तर तो दुपार झालेला आहे. भाऊजींची तब्येत ना थोडी बरी नाही आहे, त्याच्यामुळे थोडं ब्लॉग 2 दिवस पडले नव्हते. तर आज हॉस्पिटलमधून आल्यावर ठरवलं पटकन काहीतरी भाजी करावी, म्हणून भेंडी कापून ठेवलेली बाजूला. आणि इथे ना मुलांना डोसे करून दिले. डोश्यांचं पीठ होतं माझ्याकडे ते. आणि इथे ना मी शिमला मिरचीची भाजी करते. आणि भात घातलेला, भात वरण झालेलं होतं. तर भेंड्याची भाजी मी कशी करते ना, ह्याची रेसिपी म्हटलं पटकन टाकून देऊ. तर त्याच्या आधी ना बारीक भेंडी अशी कापून घेतलेली, स्वच्छ धुवून घेतली, मग कापली. पण ती चिकट नको ना व्हायला म्हणून कढईमध्ये ना तेल टाकून छान अशी भाजून घेतलेली आहे. भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. आणि जशी तुम्हाला मसाल्यात हवे असेल तर मसाल्यात करा, किंवा मिरचीत असेल तर मिरचीत करा. तर ह्याच्यामध्ये मी खूप सारे असे लसूण टाकले. लसूण खूप त्याची ना लालसर अशी भाजली ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते भाजीला, म्हणून. तर कांदा टाकून घेतलेला आहे, टोमॅटो टाकून घेतलेला आहे. टोमॅटो ना ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. काही जण कोकम टाकतात, म्हणजे मी पण कोकम टाकते जर टोमॅटो टाकला नाही तर. तर थोडंसं हिंग टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि लाल मसाला टाकून घेतलेला आहे ह्याच्यात. थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे, हे बघा. तर जर तुम्हाला मिरचीमध्ये करायचं असेल ना तर हे टाकायची गरज नाही, तेव्हा पण मात्र हळद आणि हिंग हे टाकायचंच आहे. तर छान एकजीव केल्यानंतर कापलेली भेंडी मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि भाजलेली आहे ना, त्याच्यामुळे भाजी अजिबात चिकट होत नाही. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, हे बघा. आणि भाजल्यामुळे ती अर्धी शिजलेली शिजतेच, त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज लागत नाही. एक वाफ काढा, बघा अजिबात चिकट होत नाही ही भाजी. तुम्हाला हवे असेल तर ह्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकू शकता, किंवा शेंगदाण्याचं कूटही तुम्ही टाकू शकता. मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, कारण शिमला मिरचीची भाजी केली ना त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं टाकलेलं आहे. तर भाजी झालेली आहे. आणि इथे ना ढोसे मुलं खात होते ना, तर बघा ह्यांचा टाईमपास किती चालू होता. अर्णव टी व्ही बघत गेला, आणि ह्या मॅडमचे असे नखरे चालू होते. दिवसभर ना मुलांमध्ये मी नसते, त्याच्यामुळे जे मुलांना हवे ना ते आल्यावर खायला बनवून देते. तर हा मिनी व्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.